नमस्कार. लेख क्रमांक 218. 5 ऑगस्ट. मी प्राध्यापिका मेधा दाते. श्रीकृपा. श्रीकृपा सर्वांवर सदैव असते, पण प्रचाराला गेल्यावर पावलोपावली त्याची प्रचिती येते. आणि तोच प्रचार जेव्हा परदेशात असतो, तोही एकट्याने जाऊन करायचा असतो, त्यावेळी तर केवढे गुरुबळ पाठीशी हवे. त्यातही एखाद्या तोंड ओळख नातेवाईकाकडे जुजबी काही दिवस थांबवून घालणार असे सांगून गेल्यावर सर्व परिस्थिती आपण घरी बसून विचार करतानाही किती अवघड वाटते. पण बेळगावचे वसंतराव परांजपे यांना श्रीजींनी दिशा दाखवली आणि त्यांनी तत्काळ मार्ग आखत वाट धरली. नवीन प्रदेश, नवीन भाषा, नवीन लोक. पण त्यांनी उत्तम संवाद साधत अग्निहोत्र प्रचाराला अमेरिकेत सुरुवात केली. वैभवशाली देशात यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय, पंचसाधन महत्त्व पटवणे म्हणजे तारेवरची कसरत होती. दुसरे दिवशी कामाला सुरुवात करताना व्यावृत्ती होम करून वैश्वानर रूपी श्रीजींचे दर्शन घेऊन त्यांनी काम सुरू केले. एक एक माणूस गाठत गेले. आज गरज असणारी मानसिक शांती फक्त या 5 साधनाने विनासायास प्राप्त होते हे त्या लोकांना पटवले. परोपरीने सांगितले. 12 तासाचा दिवस असण्याचे भाग्य फक्त आपल्या देशात बघायला मिळते. युरोप, अमेरिकेमध्ये 18-20 तासाचा दिवस असतो. रात्र फक्त 4-5 तास. तरीही पहाटे 4ला ते अग्निहोत्र मीटिंग करत. वेळोवेळी त्यांच्या कृपेने आणि श्रींच्या कृपेने आणि प्रेरणेने आपण परदेशात आहोत. त्या अक्कलकोट निवासी परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचे तेजस्वी जीवन, स्तप, सत्यनिष्ठता याचे सविस्तर वर्णन ते परदेशी लोकांना सांगत. पाश्चिमात्यांपुढे करत श्रीजींनी स्वतःचा उल्लेख मानवपुत्र असा केला आहे. तोच निर्देश परांजपे साहेब आपल्या भाषणात करत. ते प्रत्येक मीटिंगमध्ये सांगत की मानवपुत्राने वातावरणाला संदेश दिला. हाच काळ आहे की लोकांना ती शक्ती पटवून देणे. मोठ्या प्रमाणात लोक पंचसाधन स्वीकारत होते आणि अनुभवाने लोक मानवपुत्राच्या कृपेने भारावून जात होते. भेटायची आस लागे. परिणामी मोठ्या संख्येने पाश्चिमात्य लोक श्रींच्या दर्शनाला भारतात येऊ लागले, अक्कलकोटला येऊ लागले आणि अतिशय प्रभावित होऊ लागले. मी साधारण 77-78च्या पासून जायला सुरुवात केली. तेव्हा पण मी पाहिले होते की परदेशी लोकांचे दर्शनाचे एक स्वतंत्र रांग असायचे. विशेष म्हणजे श्रीजी त्या प्रत्येकाशी बोलत. कोणती भाषा काय ते माहीत नाही, पण त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भयंकर आनंद आणि समाधान असे. त्यावरून वाटे की नक्कीच ते त्यांच्या भाषेत बोलत असतील. एकदा एका जर्मन बाईंच्या रांगेत उभात असलेल्या जर्मन बाईला डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. त्या मुद्दामून रांगेत शेवट जाऊन उभारल्या आणि एकटक श्रींकडे पाहत होत्या. हात जोडलेले होते आणि डोळ्यातनं पाणी वाहत होतं. आणि त्या जसं त्यांचा नंबर आला त्यांनी मस्तक आपलं 3दा श्रींच्या चरणावर ठेवलं आणि श्रींनी फक्त कृपाशीर्वादासाठी हात वर केला होता. त्यांना काय लाभ झाला माहिती नाही. त्या अतिशय शांत झाल्या. आपोआप एकदम त्यांचे पाणी थांबलं आणि स्तब्ध झाल्या. परांजप्यांनी मिळेल तेव्हा मिळेल तिथे म्हणजे हे संधी घेतली आणि प्रचार केला. दक्षिण अमेरिका, युरोप, उत्तर अमेरिका ढवळून काढले. त्यांचा प्रचंड व्यासंग असल्यामुळे त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. अध्यात्म, गीता, पंचसाधन, योग, क्रियायोग, मानवपुत्राचे नित्य आचरण, सत्यप्रभा, कर्म सिद्धांत, देवपुत्र येशू, मानवपुत्र श्रीजी, बायबलमधील यज्ञासंबंधी निर्देश हे सर्व विषय त्यांनी उत्तमरित्या मांडले आणि त्यामुळंच त्यांना प्रचंड काम तिथं करायला संधी मिळाली. बऱ्याचदा त्यांना दुभाषा लागे. शेतावरील कार्यक्रमात ते सेंद्रिय शेती, यज्ञीय शेती, सकस धान्योत्पादन हा सर्व विषय उत्तम सांगत. चिली देशात 100% सकस धान्योत्पादन हा विषय हाताळत त्यांनी प्रचारात 100% यश मिळवलं आणि लोकांना सुख समाधानाचा मार्ग दाखवला. चिलीमध्ये रेडिओ स्टेशनवरनं सुद्धा अग्निहोत्राचे मंत्र देण्याला म्हणजे प्रत्येक स्टेशनवर तिथले मंत्र म्हणले जायचे. हे खूप आनंदाची गोष्ट आणि त्यांच्या यशस्वीतेचा भाग आहे. धन्य प्रचार आणि धन्य जगभरातले पंचसाधन मार्गी. नमस्कार.